नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र स्टुडंट स्कीम ही लवकरच लॉन्च होणार आहे मित्रांनो. त्यासाठी कोण कोण एलिजिबल आहे ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी स्कीम नेम महाराष्ट्र स्टुडंट स्कीम लॉन्च बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यासाठी लॉन्च होणार आहे मित्रांनो ही स्कीम. बेनिफिशियरी म्हणजे कोण कोण याचा लाभ घेऊ शकते? स्टुडंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा कोणताही विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर बघू शकता. तर बेनिफिट काय काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. अंडर द स्कीम द स्टुडंट ऑफ द स्टेट विल रिसीव्ह फायनान्शियल असिस्टन्स टू कंप्लीट देअर एज्युकेशन. एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला राज्य सरकारकडून काही प्रमाणात निधीचं वाटप होणार आहे मित्रांनो. तर बघू शकता इयर हे 2025ला घोषणा केली आहे महाराष्ट्र सरकारने आणि याची ॲप्लिकेशन पूर्णतः ऑनलाईन राहणार आहे मित्रांनो. सध्या तर ऑफिशियल वेबसाईट जी आहे मित्रांनो ती लॉन्च व्हायची आहे, परंतु याची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. तर आपण लवकरच रजिस्ट्रेशन करून टाकावे. त्याची प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओ सांगतो. ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय यासाठी पात्रता लागणार आहे ते जाणून घेऊया. सर्वात आधी फर्स्ट आहे द स्टुडंट शुड बी अ परमनंट रेसिडेंट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असायला पाहिजे. द स्टुडंट शुड बी बिटवीन द एज ऑफ 18 ते 35, म्हणजे 18 ते 35 या वयोगटातील विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर द मिनिमम एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे तो 12th पास असायला पाहिजे आणि आय टी आय किंवा डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असलेल्या विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकते. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर द बेनिफिट ऑफ स्कीम, ह्या स्कीमद्वारे कोणकोणते बेनिफिट मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया. 4 प्रकारचे बेनिफिट आहे मित्रांनो. द स्टुडंट स्टेट विल बेनिफिट फ्रॉम द स्कीम as it will provide financial assistance to them. The students who pass 12th class examination will receive monthly stipend 6,000. 6,000 पर्यंत 12th पास झालेल्या विद्यार्थ्याला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर डिप्लोमा रिसीव्ह स्टायपंड ₹8,000, म्हणजे 8,000 म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही कोणता डिप्लोमा विद्यार्थी असाल तर तुम्हाला ₹8,000 महिना मिळणार आहे मित्रांनो. आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थी असाल तर तुम्हाला 10,000 पर्यंत जो स्टायपंड म्हणजे निधी तुम्हाला मंथली मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर थ्रू द स्कीम स्टुडंट कॅन ऑल्सो लर्न डिफरंट स्किल अँड द स्कीम विल प्रोव्हाइड सच ॲज एन्व्हायरमेंटल फॉर मेन. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जो निधी मिळणार त्या निधीद्वारे तुम्ही MSc सारखे कोर्स किंवा टायपिंगसारखे कोर्स सुद्धा करायला तुम्हाला शासनाद्वारे मदत मिळल्या जाते. तर शेवटची बेनिफिशियरी स्टेप आहे मित्रांनो याची. द स्कीम विल इन्क्रीज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी ऑफ द स्टुडंट ऑफ स्टेट अँड विल ऑल्सो इन्करेज स्टुडंट टू अटेन देअर हायर एज्युकेशन विदाउट एनी फायनान्शियल बर्डन. खूप सारी विद्यार्थी आहे मित्रांनो ज्यांच्यात टॅलेंट आहे परंतु फायनान्शियली बर्डन आहे, त्यामुळे ते कोर्स घेऊ शकत नाही. तर हे राज्य शासनाद्वारे एक चांगलं पाऊल उचललेलं आहे मित्रांनो. लवकरच त्याची प्रोसेस चालू होऊन जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुमच्यापासून अशी कोणती अपडेट मिस होता कामा नये. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर यासाठी 3 डॉक्युमेंट काय काय लागणार आहे मित्रांनो ते आपण जाणून घेऊ. सर्वात आधी आधार कार्ड, त्यानंतर मार्कशीट ऑफ 12th, आणि जर तुम्ही अदर कोणते एज्युकेशन केलं असेल सपोज डिप्लोमा ITI यासारखे तर ते लागणार आहे मित्रांनो. मोबाईल नंबर तुमचा परमनंट लागणार आहे. ईमेल ID लागणार आहे. ॲड्रेस प्रूफ लागणार आहे मित्रांनो. इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आणि बँक अकाउंट डिटेल, कोणतेही राष्ट्रीयकृत बँकेत तुमचा अकाउंट असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर मंथली स्टायपंड डिटेल हे आपण बघितलं मित्रांनो. 6,000, 8,000 आणि 10,000 या प्रमाणात राहणार आहे. सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे यासाठी ते आपण जाणून घेऊया. तर पहिला आहे द कॅन्डिडेट शुड पास द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द स्कीम. द स्टुडंट शुड प्रोसेस रेसिडेन्शियल प्रूफ ऑफ द स्टेट. जर तो महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर तो यासाठी सिलेक्शन आहे मित्रांनो त्याचं. आणि नंतर आहे द स्टुडंट शुड प्रोसेस डोमेसियल सर्टिफिकेट अँड इन्कम सर्टिफिकेट. त्याच्याकडे उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसियल म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे यासाठी डोमेसियल सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे अनिवार्य राहील मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट स्कीम अप्लाय ऑनलाईन. तर बघू शकता सध्या जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ते या वेबसाईटवर ओपन झालेली आहे मित्रांनो. तर तुम्ही लवकरात डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईन, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोंदणी नक्की करून घ्या. नंतर जेव्हा ही स्कीम अप्लायमध्ये येईल तेव्हा तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अप्लाय करू शकता मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला याची वेळोवेळी अपडेट देत राहील. तर सर्वात आधी मित्रांनो डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून असा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे मित्रांनो. तर बघू शकता इथे नोकरी साधक लॉग इन म्हणजे प्रशिक्षणा व्यतिरिक्त इथे तुम्हाला खाली बघू शकता मित्रांनो इथे नोंदणीचं ऑप्शन आलेलं आहे. बघू शकता इथे नोंदणी, या नोंदणीच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. तर यावर सर्वात आधी क्लिक करावं लागेल. तर बघू शकता नोंदणीवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो. सोपी स्टेप आहे मित्रांनो. ते कंप्लीट केल्यानंतर या नेक्स्ट बटनवर क्लिक करावं लागेल मित्रांनो आणि आपलं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाईल मित्रांनो. तर बघू शकता सर्वात आधी तुम्हाला इथे पहिलं नाव द्यावं लागेल मित्रांनो तुमचं, त्यानंतर आडनाव द्यावं लागेल. ठीक आहे. आणि इथे आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड, म्हणजे आधार कार्डवर जे नाव आहे मित्रांनो तेच नाव तुम्ही इथे फिल करणार आहात. त्या या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव इथे फिलअप करावं लागेल मित्रांनो. त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ इथे फिलअप करावं लागेल मित्रांनो. इथं जे तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते डेट, मंथ आणि इयर इथे सिलेक्ट करावं लागेल मित्रांनो. आणि आधार कार्डवर जे नाव आहे ते तुमच्या मिडल नेम आणि इथे टाकलेलं मिडल नेम हे सेम असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे.
तर यावर क्लिक करून कॅप्चा चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्ही इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करू शकता, मेल आहात फिमेल आहात. ठीक आहे. त्यानंतर आधार ID म्हणजे आधार कार्डचा नंबर द्यावा लागेल मित्रांनो इथं. त्यानंतर तुम्हाला एखादा परमनंट मोबाईल नंबर द्यावा लागेल मित्रांनो इथे. ठीक आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर होऊ शकता इथे कॅप्चा कोड आहे, हा फिलअप केल्यानंतर इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करून तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो. आणि ते तुम्हाला सर्वात आधी अपडेट देऊन देईल मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.